नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ दे, हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा विषय हा कशावरती आहे आणि कशावरती मी व्हिडिओ बनवला आहे. तर सर्वात आधी मला तुम्हाला काही सांगायचं आहे की ज्या गोष्टी मला माहिती असतात त्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करत असते, तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यापासून म्हणजे ज्या गोष्टी मी करते त्या गोष्टीपासून मला फायदा होतो, छान अनुभव आलेला आहे. तोच अनुभव तुम्हाला, छान अनुभव तुम्हाला यावा, तुमच्या घरात सदैव घरात भरभराट होऊ दे, सदैव तुमच्या घरात सुख शांती नांदून दे, पैसा पाणी सगळं काही येऊ दे आणि कशाची सुद्धा कमतरता भासू नये यासाठी मी तुम्हाला म्हणजे मनापासून, अगदी मनापासून या गोष्टी तुमच्यापर्यंत मी शेअर करत असते. तर आजचा व्हिडिओ आहे तो मी कमळगट्ट्याच्या माळेवर बनवला आहे. म्हणजे ज्या आता ह्या गोष्टी आहेत त्या खरंच महत्त्वाच्या आहेत आणि त्या मी तुम्हाला सांगते. तर कमळगट्ट्याची माळ ही कधी आणावी, कोणत्या वारी आणावी आणि ती आणल्याबरोबर त्याची पूजा म्हणजे सिद्ध कशी करावी, सिद्ध ते करणं महत्त्वाचं आहे आणि पूजा करणं महत्त्वाचं आहे. ते केल्याशिवाय किंवा कुठल्याही वस्तू आपण आणतो तेव्हा ती देव्हाऱ्यात अशी ठेवत नाही. त्याची आपण अभिषेकनी छान म्हणजे दूध दही किंवा पंचामृत म्हणा त्याने आपण अभिषेक करतो आणि मग ती गोष्ट देव्हाऱ्यामध्ये वस्तू ठेवत असतो. त्याचप्रमाणे ही कमळगट्ट्याची माळ ही आणल्याबरोबर पूजा कशी करायची, ती कुठे ठेवायची, ती कशी वापरायची, ती खराब होऊ नये म्हणून काय करायचं आणि त्या माळेवर कोणता जप करायचा, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पुढे जाऊन. तर की कमळगट्ट्याची माळ ही कमळाच्या बियापासून बनवलेली ही माळ आहे आणि माझ्याकडे कमळगट्ट्याची माळ आहे आणि सगळ्या ताईंकडे असेल नसेल हे मला नसेल तर त्यांनी कमळगट्ट्याची माळ नक्की आणा. तर कमळगट्ट्याची माळ कशी असते हे तुम्हाला सांगते. तर हे बघा, ही अशी कमळगट्ट्याची माळ आहे आणि ही माझ्याकडे जी माळ आहे ती 108 मण्यांची माळ आहे. तर अशी असते आणि ही काळ्या मण्यांची माळ असते. तर हे बघा, कमळ हे महालक्ष्मीला आणि विष्णू देवताला, विष्णू नारायणला खूप प्रिय आहे. तर आपण महालक्ष्मीला कमळ वाहत असतो आणि ते इतकं म्हणजे प्रिय आहे ना की ते आपल्याला नेहमी वाहता येत नाही आणि कमळ हे महालक्ष्मीचं स्थान आहे त्यामुळे महालक्ष्मी कमळामध्येच वसलेली आहे आणि श्रीयंत्र हे महालक्ष्मीचं आणि विष्णू नारायणाचं आसन आहे आणि ते सुद्धा श्रीयंत्र आपल्या देव्हाऱ्यात असलं पाहिजे. नसेल तर तुम्ही ही पण नक्की आणा. आणि ही कमळगट्ट्याची माळ ही आपण श्रीयंत्रावर व्हायची आहे. जसं म्हणजे आता कमळ हे महालक्ष्मीला प्रिय असतं आणि ते आपल्याला नेहमी मिळत नाही, कधीतरी मिळतं कधी मिळत नाही. तर आपल्याला वाहण्यासाठी 108 फुलं हे मिळणं लांबच राहिलं तर ते आपण श्रीयंत्रावर 108 फुले कुठे वाहणार. त्याच्यामुळे आपण ही कमळगट्ट्याची माळ 108 माळेचं मणीचं ही माळ बनवलेली असते, ती माळ आपण ठेवायची असते. म्हणजे महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही आपण उपाय करायचा असतो. ह्या गोष्टी तुम्ही, ह्या 2 गोष्टी नक्की आणा आणि मी तुम्हाला हट्ट करेल की ह्या 2 गोष्टी तुम्ही नक्की आणा. नसेल तर नक्की आणा. खूप छान प्रभावशाली आहे. खूप महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ह्या 2 गोष्टी आपल्या घरात असणं जरुरीचं आहे. तर मी ह्या गोष्टी खूप आवर्जून तुम्हाला सांगते. नसेल तर तुम्ही आत्ताच जा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की घेऊन या बाजारातून. ही कुठल्याही शॉपमध्ये ही माळ भेटू शकते किंवा तुम्हाला स्वामी केंद्रामध्ये सुद्धा ही माळ भेटेल. श्रीयंत्रसुद्धा भेटेल, श्रीयंत्रसुद्धा भेटतं, देवाच्या वस्तू भेटतात तिथे असतं. तर श्रीयंत्र हे महालक्ष्मीचं आसन आहे. श्रीयंत्रसुद्धा आणा आणि हे श्रीयंत्राची सुद्धा पूजा करायची असते. श्रीयंत्राची पूजा करणं म्हणजे ते महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासारखंच आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही नक्की आणा. आणि कमळगट्ट्याची माळ ही कधी आणायची तुम्हाला सांगते. कमळगट्ट्याची माळ बुधवारी आणा. बुधवारी त्याची पूजा करा किंवा आपला गुरुवार आहे, शुक्रवार आहे,
पौर्णिमा आहे, गुरुपुष्पामृतचा योग असतो त्यावेळेस पण सुद्धा आणलं आणि पूजा केली, किंवा दिवाळीत महालक्ष्मीची आपण लक्ष्मीपूजन असतं त्यावेळेस पूजा करतो त्यावेळी आणलं तरी तो खूप छान दिवस असतो आणि सगळे दिवस चांगलेच असतात. तर आपण आपल्या मानण्यावर असतं, त्यामुळे तुम्ही कुठल्याही वारी आणा, त्याच्यात काही म्हणजे मनामध्ये आणायचं नाही आहे, ती आणा पण तुम्ही नक्कीच आणा. आणि बघा किती फरक पडतोय. फक्त ज्या काही गोष्टी आपण आणतो देवाचं करतो, ही गोष्ट किती करतो आणि किती आपण काय करतो देवाला हे महत्त्वाचं नाही आहे, तर आपण हे किती मनापासून करतो हे महत्त्वाचं आहे. मनापासून करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी हे तुम्ही नक्की करा सगळं काही, पण ते मनापासून करा. तर आता मी तुम्हाला दाखवते ही कमळगट्ट्याची माळ कशी आपण पूजा करायची. तुम्ही जेव्हा सुरुवातीला कमळगठ्ठ्याची माळ आणाल तर नवीन आणल्याबरोबर त्याची पूजा करायची असते. तर ही पूजा मी तुम्हाला दाखवते कशी करायची. तर त्याच्या आधी आपण देव्हाऱ्यात एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. छान दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतरच कुठल्याही पूजेची सुरुवात आपण करायची असते. तर आता मी पाटावर असं छान लाल कपडा अंथरून घेतला आहे आणि त्याच्यावर तामण घ्यायचं आहे आणि त्या तामणात पाण्याने कमळगठ्ठ्याची माळ ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर हे पाणी असं आपण टाकून छान स्वच्छ धुवायचं आहे. पण त्याच्यानंतर ही माळ कधीही धुवायची नाही आहे किंवा ह्याला पाणी लावायचं नाही आहे. आपण सुरुवातीला पण ह्याची पूजा आणल्याबरोबर कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते, त्याच्यामुळे ही धुतली आहे. ही माळ छान स्वच्छ असं देवाच्या जे वस्त्र असतं त्यानेच पुसायचं आहे. देवाचे कपडे हे वस्त्र हे वेगळंच असावं. आपण दुसरं कुठलंही देवाला वस्त्र वापरायचं नाही आहे. जे देवाची वस्त्र असतात ना ती वस्त्र आपण वापरायची आणि त्याच्यानेच छान असं कोरडं करून घेऊया. एक एक मणी असं छान कोरडं करून घ्यायचं आहे. खूप म्हणजे असं जर्रासुद्धा ओलं राहिलं नाही पाहिजे हे बघा. तर आता आपण पूजा कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते. तर हे एका छान प्लेटमध्ये आता देवाचंच आपलं तामण आहे त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे. आता हळद कुंकू वाहून घेऊया. कमळगट्ट्याची माळ सिद्ध करताना तुम्ही 11 माळी महालक्ष्मी मंत्र किंवा 108 वेळासुद्धा म्हणू शकता. म्हणजे जप करायचा आहे किंवा त्याच्यानंतर विष्णू नारायणचा जप केला तरी चालतो. श्री सुक्तमचा जप करा. श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. आता ही पूजा केलेली माळ आहे ती अशा प्रकारे श्रीयंत्रावर ठेवूया. हे असं ठेवून द्यायचं आहे. तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये सुद्धा असं ठेवू शकता किंवा अशी ही श्रीयंत्रावर माळ ठेवून द्यायची आहे आणि खूप प्रभावशाली आहे. तुम्ही जशी श्रीयंत्राची पूजा करणं महत्त्वाचे असते तसे कमळगठ्ठ्याची माळ श्रीयंत्रावर ठेवल्यामुळे आपल्या महालक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि आपल्या घरात सदैव तिचा वास राहतो. तर हे महालक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी खूप प्रभावशाली आहे. तर तुम्ही ह्या 2 गोष्टी नक्की करा. तुम्ही ही कमळगट्ट्याची माळ एखाद्या प्लेटमध्ये माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर सुद्धा ठेवू शकता किंवा फोटोला घालू शकता. हे श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याची माळ आहे ते लक्ष्मी मातेला खेचून आणते आणि ह्या माळेवर तुम्ही श्री महालक्ष्मी माता आणि विष्णू नारायणचे आणि व्यंकटेशचे जप करू शकता किंवा नाही कुठलं श्री सुक्तम वगैरे हे तुम्हाला नाही जमलं ना मंत्र म्हणायला किंवा अवघड वाटलं, संस्कृत आहे तर तुम्हाला अवघड वाटलं तर मी साधा सोपा उपाय सांगेल. फक्त आपण ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असा तुम्ही जप करा. हा जप केल्याने सुद्धा खूप फरक पडतो आणि हा आपल्या माता लक्ष्मीचा खूप प्रभावी मंत्र आहे, जप आहे. तर हा तुम्ही ह्या माळेवर जप करा. तर नेहमी जप करा तर खूप छान प्रभाव आपल्या घरात पडतो आणि फरक पडतो. त्याच्यामुळे नेहमी केलं तर छानच आहे. ह्या माळेचे हे जे मणी असतात ना ते त्याला ओलावा जरासुद्धा राहायला नाही पाहिजे. आता ही पूजा करत होतो म्हणून ही पहिल्यांदा माळ धुतली. पण किंवा तुम्ही देवाचं जे वस्त्र असतं ना त्याच्यावर तुम्ही गोमूत्र घ्या आणि त्या गोमूत्राने त्या माळेला छान असं पुसून घ्या तरीसुद्धा चालतं.
आता राहिलं ते कीड लागू नये म्हणून काय करायचं, तर देशी तूप असतं ना, त्या तुपाने छान चोळायचं आहे त्या माळीच्या मणीला आणि रात्रभर तसंच ठेवून द्यायचे भिजवत आणि दुसऱ्या दिवशी ती छान स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. त्याला सरफ वगैरे काही लावायचं नाही आहे. ते स्वच्छ असं कोरडं छान करायचं आहे धुतल्यानंतर आणि मग ते आपण श्रीयंत्रावर घालू शकतो. किंवा तुम्ही श्रीयंत्र नसेल तर तुम्ही देवाच्या फोटोला सुद्धा ती कमळगठ्याची माळ घालू शकता. हे सगळं काही प्रभावशाली आहे आणि ह्या 2 गोष्टी तुम्ही नसेल तर तुम्ही ह्या गोष्टी आणा. ह्या 2 वस्तू नक्कीच आणा आणि आपण महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा महालक्ष्मी आपल्या घरामध्ये सतत तिचा वास राहावा ह्यासाठी आपण खूप धडपड करत असतो. महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी, आपल्या घरात सुख शांती यावी, पैसा पाणी यावं ह्यासाठी आपण खूप काही करत असतो. त्यातलाच हा एक छान उपाय आहे, तर तो तुम्ही नक्की करा. आणि जसं महालक्ष्मी आईला कसं घर स्वच्छ लागतं, स्वच्छता ही प्रिय आहे आणि खूप छान आनंदी वातावरण घरातलं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तसंच आपल्या महालक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचा हा छान उपाय आहे आणि कमळगठ्याची माळ तुम्ही नसली तर नक्की आणा. आणि मला जेवढी काही माहिती असते मी तुम्हाला आवर्जून सांगत असते आणि तुम्ही नक्की करा आणि बघा तुम्हाला किती छान फरक पडेल, अनुभव येईल. मी दिलेली माहिती कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.